नमस्कार मंडळी. तर आता आपण जात आहोत दुर्गाचा डोंगरला. चाफेडमध्ये आहे हा दुर्गाचा डोंगर आणि तिथे आपल्याला आता जायचं आहे. तर दुर्गाचा डोंगरमध्ये काही किल्ल्याचे भाग म्हणा किंवा तटबंदी, पाण्याचे टाके हे सापडलेत. तर त्यांचं आज साफसफाई आहे आणि मी आता आहे फोंडामध्ये. आपल्याला इथून नांदगावला जायचं, नांदगाववरून मग कोळोशीवाडी आणि कोळोशीवाडीवरून मग जायचं आहे आपल्याला चाफेडमध्ये. चला तर भेटू चाफेडमध्ये. आणि ही माझी रोजची सोबती, माझी बाईक. आता आपण आहोत कोळोशीमध्ये. आता आपण कोळोशीमध्ये पोचलोय. कोळोशी 0 आणि इथून मनेरवाडी 2 किलोमीटर, आयनल आहे 6 किलोमीटर आणि चाफेड आहे 10 किलोमीटर. आपल्याला चाफेडला जायचं आहे. चला आता आपण भेटूया चाफेडमध्ये. हेल्मेट माउंटचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे प्रवासाचे व्हिडिओ मला काढायला नाही मिळाले. आणि आता आपण पोचलो आहोत चाफेडच्या गांगेश्वर मंदिरामध्ये. मोहिमेला सुरुवात करण्याआधी आपण घेऊया श्रीदेव गांगेश्वराचे दर्शन आणि मग आपण मोहिमेला सुरुवात करूया. चला तर आता आपण घेऊया श्रीदेव गांगेश्वराचे दर्शन. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आतील गाभाऱ्यात खूप सुंदर आणि समोर स्वामी समर्थांचा असा देखावा केला आहे. आणि इथे हे ढोल, ताशी आणि तरंग ठेवलेत, त्यांचे आपण दर्शन घेऊया आणि मोहिमेला आपण सुरुवात करूया. या मंदिराचा दरवाजाही खूप नक्षीदार आहे आणि जुन्या पद्धतीचा आहे, सो छान आहे. हा आहे श्रीदेव गांगेश्वर मंदिराचा बाहेरील परिसर. खूप छान आहे आणि ते बाजूला विहीर पण एक आहे. आणि आता आपण घालतोय श्रीदेव गांगेश्वराला गाराणं. मोहिमेला सुरुवात करण्याआधी गांगेश्वराला गाराणं घालून घेतलं आहे आणि आता आपण निघतोय मोहिमेसाठी. ते सुद्धा नाश्ता करून आहे, कांद्या पोह्याचा नाश्ता. चला आता आपण निघूया मोहिमेसाठी. दुर्गाच्या डोंगरला जाण्यासाठी आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजूने जो पायवाट गेली आहे, त्या पायवाटेने आपल्याला वर जायचं आहे. चिंचोळी अशी पायवाट आहे, त्या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. समोर एक चिरेबंदी पायवाट आहे, ती न घेता उजव्या बाजूची पायवाट घ्यायची आहे जर तुम्ही मंदिराकडून येणार असाल तर. अशी ही पायवाट आहे, काळजी घ्या आणि प्रवास करा. आता प्रत्येकजण असं थोडं सामान घेऊन, खाण्याचं, पिण्याचं, तसंच संवर्धनासाठी जे सामान लागणार आहे ते घेऊन प्रत्येकजण वर चढतो आहे. प्रत्येकाच्या बॅगमध्ये थोडं यातलं सामान आहेच. वाट दमछाक करणारी नाही आहे, पण दोन्ही बाजूला झाडी आहे आणि आता पालापाचोळा आहे, पण पावसात इथे रानही तसंच असणार आहे, त्यामुळे इकडे येताना काळजी घ्या. बाकी कोणताही धोका नाही, सरपडणारे प्राणी यापासूनच तुम्हाला धोका आहे, बाकी कसलाही धोका नाही आहे. त्यामुळे चालताना व्यवस्थित लक्ष देऊन हा ट्रेक पूर्ण करा. आता उन्हाळा आहे आणि आता काजूचा सीझन आहे, तर ह्या बागेतून चालताना हे छान काजू लागले ते बघा. आणि इथून पुढे आल्यावर ही पायवाट मिळते आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे दुर्गाच्या डोंगरकडे. वाटेत मस्त करवंदाचा आस्वाद घेतला आहे आणि ही फुलं पाहून आता आपण करतोय पुढच्या प्रवासाला सुरुवात. पुढे लहान मुलं चालत आहेत आणि ही आहे टीम दुर्गा मावळा प्रतिष्ठानची. गावकऱ्यांसोबत आणि दुर्गा मावळा प्रतिष्ठानसोबत ही माझी पहिलीच संवर्धन मोहीम आहे. पुढे पण या टीमसोबत मी येत राहणार आहे, यात काही शंकाच नाही. पण आजची ही माझी पहिलीच वेळ आहे. पण पहिल्याच वेळ असं जाणवलं नाही की मी ह्या टीममध्ये नवीन आहे, असं वाटत होती ह्या अगोदर ह्या टीमचा मी एक भाग होतो. आणि जाता आता याचं सगळं साफ करत जावं लागतं, कारण वाट व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे पुढे चालणारे वाट मोकळी करतात आणि त्यामागून आम्ही असा प्रवास करतो आहे. तुम्ही जर दुर्गाच्या डोंगरला एकटे येणार असाल किंवा नवीन असाल तर स्थानिक
ग्रामस्थांना कोणाला तरी एकाला सोबत घेऊन या ज्याला वाटेची माहिती आहे, कारण नवीन माणूस या डोंगरावर नक्कीच चुकू शकतो. त्यामुळे माहितगार व्यक्तीसोबत घेणं खूप गरजेचं आहे. त्यात अशी ही वाट आहे जिथून काहीच कळत नाही कुठून जायचं आणि कुठून यायचं, तर स्थानिक व्यक्तींची मदत जरूर घ्या. आता आपण इथे पोचलो आहे. तिथे आहेत वाड्याचे अवशेष. येथील ग्रामस्थ सांगतात की हा राजवाडा होता. तर झाडी वाढल्यामुळे तो काय दिसत नाही आहे. आता आपण पोचलो आहोत ते त्या टाकीजवळ, जी आपल्याला संवर्धन करायची आहे, ती साफ करायची आहे आपल्याला. त्याआधी आपण इथे गाराणं आणि पूजा करून घेऊया आणि आपण पुढच्या मोहिमेला सुरुवात करूया. ही आहे ती टाकी, जी 40 फूट रुंद, 40 फूट लांब आणि 40 फूट खोल आहे. तर ह्यामध्ये खूप झाडी आहे आणि उंच आणि मोठी झाडं आहेत, ती आपल्याला साफ करायची आहेत. आता इथे आपण कटर जोडतोय आणि कटर जोडून झाल्यावर समोरची झाडी तोडायला घेणार आहोत, कारण कोयत्याने तोडणं तेवढं शक्य नाही आहे. आणि हा छोटू आलाय आम्हाला सगळ्यांना लाडू वाटायला. आणि कटर जोडून लाडू खाऊन झाली आणि आता आपण चालू केलं आहे संवर्धनाचं काम. झाडी तोडायला घेतली आहे. या संवर्धनाच्या कामामध्ये मुलांनी सुद्धा हातभार लावला आहे. सुरुवातीला टाकी भोवताची साफसफाई करून घेतोय, कारण मग आतली लाकडं बाहेर काढायला किंवा आतील झाडी बाहेर काढायला बरं पडेल. संवर्धन करताना आम्ही जी तोडलेली झाडी किंवा लाकडं जिथे टाकतो, तर ती टाकताना एका बाजूने ही तटबंदी दिसली. आता ही समोरची तटबंदी मोकळी करावी लागणार आहे, कारण ही झाडी जर अशीच वाढत राहिली तर आता शिल्लक राहिली तटबंदी काही दिवसांनी खाली पडेल. हे बघा, आतमध्ये मोठमोठी झाडं आहेत आणि झाडांची ही पाळं आहेत, ही मोठी झाली, रुंद झाली की ती मग तळी जातात आणि मग चिरे खाली पडतात. हे बघा, खाली वरच्या तटबंदीचे काही चिरे खाली पडले आहेत. असे तटबंदीचे अवशेष बरेच या गडाच्या कड्याला आहेत. हे बघा, समोर पण तुम्हाला दिसत असतील, जे मातीच्या ढिगारात बुजले गेलेत. आणि ही बघा, संवर्धनाची लगबग अशी सुरू आहे. सर्वजण कामात व्यस्त. टाकाच्या भोवतालची झाडी तोडून झाली आणि आता हे खाली उतरत आहेत. आणि ही खाली उतरताना एवढी कसरत करावी लागते की त्या झाडांवर खाली उतरत आहेत. आणि त्यानंतर हे खाली साफसफाई करणार आहेत, म्हणजे झाडाचं कटिंग करणार आहेत. नंतर त्यांना दोराने वरती घेऊ, पण सध्या हे झाडावरून खाली उतरत आहेत. समोर बघू शकता, टाक्याच्या भोवतालची बऱ्यापैकी सफाई झालेली आहे. अजूनही सफाईचं काम चालू आहे. हे बघा, आता सभोवतालचा परिसर मोकळा केला आहे. आता टाक्यामधली जेवढे आहेत तेवढं झाडं तोडून झाडी सगळी साफ केली की पलीकडचा भाग पण साफ करायला घेऊ. हे बघा, टाक्याच्या आतमध्ये उतरले, टाक्याच्या आतमधल्या झाडांची साफसफाई करत आहेत. आणि एवढी मोठमोठी झाडं आहेत जी टाक्यामध्ये उगवली आहेत, त्याच्यामुळे हे टाकं अजिबात दिसत नव्हतं, म्हणजे त्याचं अस्तित्व नाहीच आहे असं वाटत होतं. आणि ह्या बाजूला एक छोटं टाकं आहे, त्याची सफाईसुद्धा करायची आहे, पण त्यात माती आहे त्यामुळे हे टाकं दिसत नाही आहे. टाक्याचा आकार तुम्हाला दिसत असेल. सगळेजण टाक्याकडे होतं म्हणून आम्ही काही जण आलो वाड्याची साफसफाई करायला. समोर बघू शकता, वाड्याची साफसफाई करतोय. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग यांचे मनापासून आभार की त्यांनी मला या मोहिमेत खारीचा वाटा उचलण्याची संधी दिलात. धन्यवाद नाईक सर.
नाईक सरांनी कॉफी आणली होती, ते आता कॉफीचा आस्वाद घेऊया आणि पुन्हा कामाला सुरुवात करूया. खाशात तसे अशा हो तेवढं काम करशात. मगाशी येताना वाड्याचे अवशेष दिसत नव्हते, पण थोडीफार सफाई झाली आता, तर वाड्याचे अवशेषसुद्धा दिसायला लागलेत. अजून पूर्ण साफ झाल्यावर अजून छान दिसेल. आता पुन्हा आपण जातोय टाक्याकडे. आम्ही वाड्याची साफसफाई करत होतो तोपर्यंत इथे टाक्यातील झाडी तोडून झाली आहे आणि आता ते वर काढतायत. बघू शकता टाकी पूर्ण साफ झाली आहे आणि खाली आहेत माणसं, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की टाकी किती मोठी आहे. नमस्कार. आज आपण इथे सर्व ग्रामस्थ, सरपंच आणि दुर्ग मावळा कुडाळ कोकण विभाग यांच्या माध्यमातून या दुर्गाच्या गडावर चाफेड गावात वसलेला हा जो गड आहे, किल्ला, तो शासनाच्या पूर्णपणे शासनाच्या पूर्णतः दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. इथे जर बघितलं आपण तर आमच्या मागच्या बाजूला जवळजवळ 40 बाय 40 आणि 50 फूट खोल एवढा मोठा हौद आहे. आता याच्यातील बरेचसे असे काही अवशेष आहेत ते शिवकालीन आहेत असा साधारण आपल्याला अंदाज येतोय. आणि पूर्वजांच्या माहितीनुसार आणि सांगण्यानुसार आम्हाला असं समजतं, म्हणजे आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की इथे या बाजूला इकडे दक्षिण बाजूला एक भला मोठा बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या आतमधून गेल्यावर जवळजवळ एक 500 माणसं बसतील एवढा मोठा एक सभामंडप असल्याचं साधारण दिसतं. त्याचप्रमाणे याच्या खालच्या बाजूला या गडावरून उतरण्यासाठी भला मोठा एक गेट आहे, मोठा द्वार म्हणूया आपण. आणि त्याच्याच बाजूला अजून एक दुसरा बुरुज आहे आणि त्याच्यातून त्या बुरुजातून आपण इथे भगवंतगड जो आहे, सदानंदगड, चाळशीता या मार्गाने आपण जाऊ शकतो. अशा प्रकारचं आपल्याला पूर्वजांकडून साधारण माहिती दिली जाते. तर या किल्ल्याचं, दुर्गाच्या किल्ल्याचं ग्रामपंचायत स्तरावरून आपण पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा येणाऱ्या काळात करणार आहोत. सरपंच आमचे इथे किरण मिस्त्री उपस्थित आहेत आणि मी सुद्धा देखील. आणि शासनाकडे आमचे या विषयाच्या अनुषंगाने मागणं आहे की आपण या गडावर उत्खनन करून याचं संशोधन लावावं आणि शासन शिवकालीन जे या गोष्टी आहेत त्या पूर्ण जगासमोर याव्यात अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण चाफेड ग्रामस्थ आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानची टीम जी पूर्वनियोजित आम्ही स्वच्छता मोहीम आज आयोजित केलेली होती. या स्वच्छता मोहिमेत आज आपण 40 बाय 40 पाऊल असलेली चौकोनी याची आपण स्वच्छता केली. तसेच इतर काही अवशेष आहेत त्यांची सुद्धा काही प्रमाणात आपण स्वच्छता केलेली आहे. चाफेड ग्रामस्थांनी चांगला निर्णय घेतलेला आहे की आपल्या गावात असलेल्या विजेची वारसा तो आपण जोपासणे आवश्यक आहे. याच्यावर पहिलं पाऊल किरण मिस्त्री सरपंच जे आहेत त्यांनी टाकलेले ग्रामस्थांच्या सहकार्याने. यापुढे या डोंगरावर गदा डोंगर आहे, दडगवली याला पूर्वी म्हणायचे, त्याच्यावर अनेक अवशेष अजून आपल्याला सापडू शकतात. कारण जरी आपण मॅपवरून बघितलं तर सगळीकडे आपल्याला हिरवगारच दिसते. म्हणजे त्याच्या खाली किती काही दडलेलं असेल हे आपल्याला निश्चित माहिती नाही. परंतु आपण जे पहिलं पाऊल टाकलेलं आहे संवर्धनाचं, त्याच्या पुढे आपण अनेक ज्या दडलेल्या वास्तू आहेत त्यांचं आपण संवर्धन करूया, जोपासना करूया. आणि इथे येणारे जे दुर्ग पर्यटक आहेत त्यांना काही सोयी सुविधा आपल्याला करता येतील. कारण शासन प्रत्येक वेळी मदत करतेच असं नसतं किंवा पुरातत्व विभाग सगळीकडेच लक्ष देईल असं नाही. किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग असे काही किल्ले त्यांच्याकडे आहेत. आपण आपल्या सहकार्यातून, कारण आपण आपला वारसा जो असतो तो आपणच जपणं आवश्यक असतो. तसं आपण पुन्हा एकदा आपण यापुढेही आपल्याला 1-2 मोहिमा घेऊन आपण जेवढे इथे स्थळं आपल्याला दिसलेली आहेत, ग्रामस्थ म्हणतात त्याची भुयारं आहेत, हे मार्ग आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया, उजेडात आणूया. आणि आज सगळेजण स्वच्छतेसाठी जमलेत.
त्यांचं मी दुर्ग मावळ प्रतिष्ठानच्या परिवारातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मोहीम पूर्ण झाल्यावर आम्ही निघालो दरवाजाचे काही अवशेष बघायला. त्या टाक्यापासून जवळच पुढे आल्यावर आहे हा दरवाजाचे अवशेष. इथून वाट थोडी निसरडी आहे, पण खाली गेल्यावर तटबंदी, दरवाजा हे दिसतात. उतरताना सावकाश उतरा. हे बघा, इथे दरवाजाचे अवशेष आहेत वरती. नाईक सर आपल्याला माहिती देत आहेत की कसा आहे दरवाजा, आणि बघू शकता वरती तटबंदी आहे. चिरे सुटून पडले. ह्या वरचा खाली येईल तो भुयार नाही. आता फक्त तुम्ही दरवाजा बघतो ना, हे बघा हा भुयार, हे बघा तो दरवाजा इथून तिथे बांधकाम खाली पण बघते आहे वरती. ह्या इथून असा भुयार तसा, फक्त आता तो दरवाजा गेला ना, तो आता तुम्ही बाहेर जाऊन तिकडे जाऊया कौतला. तिथून दरवाजा म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ ह्या बघला तर ते इथं बांधतो. हां, ओके. आता आपण त्या तुटलेल्या दगडाच्या वरून खाली उतरलोय प्रवेशद्वाराकडे, म्हणजे दरवाजाकडे त्या. आणि ते पण हे चिऱ्याचं बांधकाम दिसतंय, जांभा दगडाचं. जिथे आवश्यकता होती तिथे जांभ्या दगडाचं बांधकाम केलंय, आणि बाकी पूर्ण दरवाजा जांभ्या दगडात कोरून बनवलाय. हा बघा, चला आता जाऊया ह्या दरवाजातून वरच्या बाजूला. इकडे पण चिराचे बांधकाम त्या साईडला पण. ही चिऱ्याचं बांधकाम आहे खाली अपूर्ण. हो, हे वरचं सुटून आणि ह्याच्यात पायरे दडलेले असतात सगळे. नाही, वरचे दगड सुटून खाली पडले ते. खाली पडले. हे सावकाश आहे सगळं सुळसुळीत. हिकायच्या खाली पण चिराचं बांधकाम. हा, तेच तर म्हणजे दगड फक्त वरचं सुटून खाली येईल. आता आपण त्या दरवाजातून वरती आलो, आणि वरच्या बाजूला दिसते ही तटबंदी आहे, आणि त्याचे बांधकाम आहे वरती. जिथे आवश्यक आहे तिथे तटबंदी बांधली गेली आहे, आणि कदाचित हा इथून जाणारा, हा गडावर येणारा मार्ग असेल. तर आपण आता उतरलो त्याच वाटेने वरती चढूया, आणि आता आपण जाऊया पुन्हा टाक्याजवळ. आता पुन्हा आलं तर टाक्याजवळ, आणि इथून आता पुढे जाऊया आपण वाडा बघायला. वाड्याचं साफसफाई झाली आहे, थोडे अवशेष दिसत आहेत, पण अजून माती आणि उत्खनन केल्याशिवाय पूर्ण वाडा दिसणार नाहीये. हे बघा, असं वाड्याचं नक्षीकाम केलंय, खूप छान. आणि आता आपण जात आहोत दुर्गाचा चाळा, जिथे आहे तिथे. हो, चालवा. हो, दुर्गाचं चाळ आहे. हो ना, जिथे दुर्गाच्या चाळाचं देवस्थान आहे तिथे हा असा इथे मागे दरवाजा आहे. हा इकडून बघितल्यावर तुम्हाला कळेल. हा बघा, दोन्ही बाजूला बांधकाम केलेले मध्ये दरवाजा आहे. आणि इथूनच थोडं उजवीकडे गेल्यावर आहे आपल्याला कडा मिळतो, आणि इथे हा बुरुज दिसतोय. हा बघा समोर, जो पूर्ण झाडीत आणि पाळांमध्ये वेढलेला आहे. आणि इथूनच समोर बघितलात ना तर आमच्या गावचा सालवा डोंगर दिसतोय, ज्याची हद्द कोकिसरे, कासारडे, नाधावडे, आचिरणे, लोरे, गडमठ या गावांना मिळाले. हा बघा समोर. तिथूनच पुढे येताना परतीच्या वाटेवर लागतं हे पाण्याचं टाकं. आणि आता आपण
गड उतार होऊया. चला आता जेवणाची सोय केली आहे मस्त. जेवण घेऊ आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला सर्वजण जेवायला बसलेत. जेवून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करू. सर्वांचे मनापासून धन्यवाद. दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेडगावच्या ग्रामस्थांनी जी मला ऐतिहासिक वास्तू संवर्धनाच्या मोहिमेतील खारीचा वाटा उचलण्याची संधी दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जेव्हा पुन्हा ही मोहीम लागेल तेव्हा मी नक्की उपलब्ध असेल तुमच्यासाठी. पुन्हा एकदा दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार. आपण हा इतिहासाचा वारसा असाच जपला पाहिजे. त्यामुळे अशा मोहिमा ह्या झाल्याच पाहिजेत आणि पुढे पण तुमचे असेच सहकार्य लावेल हीच अपेक्षा. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.